राज्यातील राजकीय पक्षांमध्ये प्रदेशाध्यक्षाची नेमणूक आणि बदल करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करून त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू झाली आहे असं बोललं जात आहे. तर तिकडे काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातूनच अनेकांनी आरोपाची राळ उठवली. त्यानंतर काही दिवसांनी नाना पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देत आहे असं सांगितलं. पण काँग्रेस हायकमांडकडून त्यावेळी त्यांना पदावर कायम राहण्याची सूचना देण्यात आली होती. आता मात्र काँग्रेस पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातील असावा असे काँग्रेसच्या गोटात बोललं जात आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणकोणत्या नेत्यांची नावे रेसमध्ये आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नाना पटोले हे सध्या काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर लढणारा नेता ज्याला ईडी सीबीआयची भीती नाही अशी नाना पटोले यांची ओळख आहे. मात्र काँग्रेसमधील नेत्यांशी जुळवून घेण्यात आलेल्या अपयशामुळे, पक्षातील अंतर्गत वादामुळे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी समन्वय न राखता आल्यामुळे नाना पटोले यांना हटवून त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षाची नेमणूक करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. यात पहिलं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं. पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी ओळख आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर 4 वर्ष राज्यातील मुख्यमंत्री पदाचा अनुभव असल्यामुळे पृथ्वीराज बाबांचे संपूर्ण राज्यभर नेटवर्क आहे. केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. सध्या काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण व नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाच्या विरहित आणि सर्वांना सांभाळून ठेवू शकणारा व त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांशी देखील योग्य समन्वय राखणाऱ्या नेत्याची काँग्रेसला गरज आहे. या कारणांमुळे पृथ्वीराज चव्हाण हेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य पर्याय आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकारण सहकार विरहित आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणता साखर कारखाना किंवा कोणती बँक नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना ईडी किंवा सीबीआय अशा कोणत्याही संस्थेच्या चौकशीची भीती नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारावं अशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नव्या व तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची नावे वरिष्ठांना सुचवली आहेत असं बोललं जात आहे. सतेज पाटील यांचा प्रभाव कोल्हापूर जिल्ह्यासहित राज्यातील अनेक भागात आहे. लोकसभा निवडणुकीत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी स्वतःचा प्रभाव दाखवला होता. मात्र सतेज पाटील यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारणे एवढं सोपं नसेल. याचे मूळ कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील बदललेले राजकारण. कोल्हापूरमध्ये महाडिक, मंडलिक आणि मुश्रीफ गट एकत्र येत सतेज पाटील यांच्या विरोधात तगडं आव्हान निर्माण केलं आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे 5 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र यातील एकालाही विजय प्राप्त करता आला नव्हता. एवढंच नव्हे तर कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा देखील पराभव झाला होता. त्यामुळे सतेज पाटील यांच्या विरोधात परिस्थिती असताना देखील काँग्रेस हायकमांड त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देईल का हे आगामी काळात दिसून येईल. पृथ्वीराज चव्हाणांनी सुचवलेलं दुसरं नाव म्हणजे विश्वजित कदम यांचं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात जात विश्वजित कदम यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना खासदार करून दाखवलं होतं. यावरून विश्वजित कदम यांचा सांगली जिल्ह्यातील वर्चस्व आणि यंत्रणेवरील असलेला होल्ड हा दिसून आला होता. पण राजकारणाबरोबरच विश्वजित कदम यांचं शिक्षण व सहकार क्षेत्रातील असलेल्या कामामुळे ते प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारतील का याबाबत शंका आहे. या यादीत अमित देशमुख यांचं देखील नाव आहे. पण एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आज काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातील असावा असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मागणी आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांची देखील नावे आहेत. मात्र पक्षात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचा अंतर्गत संघर्ष असल्यामुळे नाना पटोले यांच्या गटाचा विजय वडेट्टीवार यांच्या नावाला विरोध आहे. तर बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यास नकार दिला आहे असं बोललं जात आहे. महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस हायकमांडला यशोमती ठाकूर यांच्या नावाचा देखील पर्याय आहे. तर ही होती काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेली नावे. यातील कोणाच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडेल आणि नवीन प्रदेशाध्यक्ष नेमल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा काय फायदा होईल का, याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.